नालंदा बुद्धविहारात धम्मपद ग्रंथाचे वाचन वर्षवासानिमित्त. जरा वग्गो. जे ते सर्व जगत दुःखाच्या आगीत जळत आहे, ते कसला आनंद नि कसले हास्य. अंधकाराच्या पडद्याने आच्छादलेल्या दिव्याच्या प्रकाशाचा शोध का घेत नाहीस? या सुशोभित शरीराला बघ. ते जखमांनी भरलेले, सुजलेले, अनेक रोगांनी ग्रस्त, अनेक अशक्यप्राय इच्छांना आसुसलेले आहे. त्या शरीराची अवस्था नित्य आहे. हे शारीरिक रूप सौंदर्य जीर्ण होणार आहे. ते रोगाचे भांडार माहेरघर आहे. हे घाणेरडे शरीर नष्ट होणार आहे. हे जीवन, हे शरीर मृत्यूपर्यंतच आहे. शरद ऋतूत टाकून दिलेल्या दुधाप्रमाणे किंवा कबुतरासारखी पांढरी झालेली तुझ्या शरीराची हाडे पाहून ही तू आनंदित कसा? हे शरीर निव्वळ हाडाची नगरी आहे, जी रक्ताने मांसाने माखली लिपली आहे. त्यात अभिमान, ईर्ष्या, वृद्धत्व व मृत्यू लपलेला आहे. राजाचा सुशोभित रथ जुना होतो. हा देह देखील वृद्ध, जुना होऊन जातो. परंतु संताचा धम्म जुना होत नाही. संत लोक इतर संतास असेच सांगतात. अज्ञानी पुरुष बैलासारखा वाढतो. त्याच्या देह मांसांनी मोठा होतो, वाढतो, परंतु त्या देहात प्रज्ञेची वाढ मुळीच होत नाही. न थांबता अनेक जन्मात या जगात मी सतत धावत होतो. हा देहरूपी घराला बनविणाऱ्या तृष्णेच्या शोधात पुन्हा पुन्हा दुःखदायक जन्म घेत होता. हे तृष्णे, मी तुला आता ओळखले आहे. आता तू माझ्या शरीरात घर करू शकणार नाहीस. घराचे छप्पर केव्हाच कोळमडून पडले आहे. तुझ्या तृष्णेच्या सर्व कड्या तोडल्या आहेत. मन, चित्त, संस्कार विरहित झाले आहेत. मला अहर्तप्रद प्राप्त झाले आहे. तारुण्यात ब्रह्मचर्याचे पालन न करणारा, तारुण्यात धन दौलत न कमिवणारा मनुष्य कमी मासे असणाऱ्या तळ्यातील म्हाताऱ्या कोच पक्षाप्रमाणे वृद्धावस्थेत चिंतातूर होतो. ब्रह्मचर्याचं पालन न करणारा, तारुण्यात धन न कमावणारा तो पुरुष धनुष्यातून सोडलेल्या बाणाप्रमाणे जुन्या गोष्टी उगाळून चिंतित होतो. जर तुम्ही स्वतःवर प्रेम करीत असाल तर स्वतःला सुरक्षित ठेवा. ज्ञानी जीवनात दिवसाच्या 3 प्रहारापैकी निदान 1 प्रहार तरी जागृत असावे. सर्वप्रथम स्वतःला चांगल्या कामात गुंतवा, नंतरच इतरांना उपदेश करा. अशा तऱ्हेने वागण्यास ज्ञानींना दुःख होत नाही. तुम्ही स्वतः प्रथम तसे बना जे तुम्ही इतरांना शिकविता. प्रथम स्वतःवर नियंत्रण करा, नंतर इतरांचे नियंत्रण करा. स्वतःवर नियंत्रण करणेच महाकठीण आहे. तुम्हीच तुमचे मालक आहात. दुसरे कोणीतरी तुमचे मालक कसे होऊ शकतील? स्वतःला नियंत्रित केल्यानेच अशक्यप्राय निर्वाण प्राप्त होतं. जे स्वतःच जन्मास घातलेले, स्वतः निर्मिलेले, स्वतः केलेले पाप बेअक्कल माणसाला त्रासदायक होते. तसेच आघातामुळे पाषाण छिन्न विछिन्न होते. जशा लतावेळी झाडाला चारही बाजूनी वेढा घालून झाडाला गुदमरून टाकतात व त्याचा अपप्रचार पसरवितात, जसे मूर्ख माणूस स्वतःला दुःखी करून घेतो, जे त्याचे वैरी करू इच्छित होते. वाईट करणे सोपे, परंतु त्यात आपलेच नुकसान आहे. परंतु चांगले, पुण्यकारक, फायदेशीर काम करणे अत्यंत कठीण आहे. जो पापी आपल्या पापी वाईट विचारधारेमुळे अहर्ताची निंदा करतो, तो स्वतःला नेस्तानुभूत करतो. जसा कळक आपल्या विनाशाकरिताच उंच होतो. आपण केलेले पाप आपणालाच मलिन करते. आपण न केलेले पाप आपणास शुद्ध ठेवते. आपणच आपणास शुद्ध अथवा अशुद्ध करतो. दुसरा माणूस आपणास शुद्ध किंवा अशुद्ध करू शकणार नाही. परक्याच्या हिताकरिता स्वतःचे अहित करू नका. आपल्या हिताचा नीट विचार करून आपल्याच हितातच तो विचार करा. वाईट मार्गाचे, वाईट प्रवृत्तीचे आचरण करू नये. उत्पात करू नये. जे अयोग्य आहे त्याचा अंगीकार करू नये. या जगात पुन्हा पुन्हा येण्या जाण्याच्या चक्रातून मुक्त व्हावे. जागे व्हा. चांगल्या प्रवृत्तीचे आचरण करा. चांगल्या प्रवृत्तीचे आचरण करणारे लोक या जगात तसेच परलोकातही सुखाने जगतात. सुयोग्य मार्गाने जीवन जगा. वाईट मार्गाचा अवलंब करू नका. चांगल्या मार्गाने जीवन जगणारे या जगात व परलोकात आनंदात असतात. जे या जगाला, जीवनाला पाण्याचा बुडबुडा व मृगजळ समजतात, त्यांना मृत्यू देखील घाबरत नाही.
सुशोभित केलेल्या रथाप्रमाणे या जगाला पहा. या सुशोभित रथाला मूर्ख फसत, परंतु ज्ञानी माणसे त्याला आकर्षित होत नाही. एकदा चूक झाल्यानंतर परत परत ती चूक जो करीत नाही तो काळ्या ढगातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे प्रकाशतो. ज्याने पूर्वी केलेले पापकर्म सध्या केलेल्या पूर्ण क्रमाने झाकले जाते, तो काळ्या ढगातून बाहेर आलेल्या चंद्राप्रमाणे प्रकाशमान होतो. या जगात आंधळे अधिक आहेत, डोळस थोडेच आहेत, जे मुक्त पक्षाप्रमाणे वास्तवाला जगाला वास्तवादी नजरेने पाहतात. हंस आकाश मार्गाने जातात, रिद्धिप्राप्त योगी ही आकाशातून मार्ग आक्रमतात, परंतु मारावर वाईट मनोविकारावर विजय मिळवणारा ज्ञानीपुरुष या जगातून निर्वाणाद्वारे सहज निघून जातो. जो सत्य धम्म मार्ग सोडून सदैव खोटे बोलतो तो जगात सतत चिंतेत असतो. अशा माणसाकरिता कोणतेही पाप शिल्लक राहत नाही की जे तो करू शकत नाही. कंजूस देवलोकात जात नाही. मूर्ख लोक दानाची प्रशंसा करीत नाही. ज्ञानी दानाची प्रशंसा करून परलोकात सुखी आनंदी असतात. साऱ्या पृथ्वीवर राज्य करणाऱ्या राजापेक्षा, स्वर्गाची प्राप्ती करणाऱ्यापेक्षा किंवा सर्व लोकांचा स्वामी असणाऱ्यापेक्षा नाही, स्त्रोतापन्नी फल सर्वश्रेष्ठ आहे. ज्याने जे जिंकले आहे ते त्याच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ज्यांना त्याने जिंकले आहे ते राग, द्वेष, मोह परत त्याच्या थाऱ्यालाही उभे राहू शकत नाही. त्या अनंताला पाहणाऱ्या बुद्धाला तुम्ही कोणत्या मार्गावर नेणार आहात? ज्याने तृष्णेचे जाळे केव्हाच फेकून दिले आहे, त्या अनंत पाहणाऱ्या बुद्धाला तुम्ही दुसऱ्या कोणत्या मार्गावर नेऊ शकाल? जो धैर्यवान पुरुष ध्यानमग्न राहून परमशांत निर्वाणात एकरूप आहे, त्याला देवताही पसंत करतात. माणसाचा जन्म फार अवघड आहे. माणसाला जीवन जगणे अत्यंत कठीण आहे. केवळ सद्धम्म ऐकणे दुरापस्त आहे. त्याहूनही बुद्ध उत्पन्न होणे महाकठीण आहे. ज्या काळात ज्याला पाप संबोधले जाते ते करू नका. फक्त पुण्यच जमा करा. मन आरशासारखे स्वच्छ ठेवा. हीच बुद्धाची शिकवण आहे. सहनशीलता तसेच क्षमाशीलता ही उग्र तपश्चर्या आहे. निर्वाण पदाला बुद्ध लोक श्रेष्ठ मानतात. दुसऱ्याचा घात करणारा तसेच इतरांना त्रासदायक असलेला श्रमण होऊ शकत नाही. कोणाचीही निंदा करू नये, कोणाचाही घात करू नये. सम्यक जेवण करावे, एकांतवास करावा. बुद्धाने सांगितलेले नियम संयमाने पाळावे. मनात चांगल्या कामात गुंतवावे. हाच बुद्धाचा उपदेश आहे. सोन्याचा नाण्याचा पाऊस जरी पडला तरी मनुष्याचा कामभोगाची तृप्ती होणार नाही. सर्व काम भोग क्षणिक आहेत, दुःखद आहेत. हे जाणणाऱ्या ज्ञानी देवलोकातील कामभोग मोहित नाहीत. सम्यक संबुद्धाचा श्रावक तृष्णेचा नाश करण्याच्या मागे लागलेला असतो. मनुष्य केवळ भीतीमुळे डोंगर, जंगल, बाग, झाडे, चबुतरा इत्यादींना देव मानून त्यांना शरण जातो. परंतु हे शरण मंगलदायी नाही, उत्तम नाही, कारण त्यांना शरण जाण्याने आपली दुःखातून मुक्ती होत नाही. जो बुद्ध, धम्म, संघ यांना शरण गेला आहे, ज्याने 4 आर्य सत्य म्हणजे दुःख आहे, दुःखाची उत्पत्ती, दुःखातून मुक्त होता येते, दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे, ज्याने आर्य अष्टांगिक मार्गाला सम्यक प्रज्ञेने जाणले आहे, तेच योग्य मंगल शरण आहे, उत्तम शरण आहे. या शरणाद्वारेच तुम्ही दुःखातून मुक्त व्हाल. चांगला मनुष्य मिळणे दुर्मिळ आहे, कारण ते सर्वत्र निर्माण होत नाही. ज्या कुळात धीरादत्त पुरुष निर्माण होता तेथे सुखाची वाढ होते. भगवान बुद्धाचा जन्म आनंददायक आहे. सद्धम्माचा उपदेश हितकारक आहे. संघाची एकता सुखकारक आहे. एकाग्र होऊन तपश्चर्या करणे हितावह आहे. पूजनीय बुद्ध किंवा त्याचे श्रावक जे या भवसागराला पार करून गेले आहेत, जे शोक व भय यातून मुक्त आहेत, त्यांची पूजा केल्याने आपणास मिळणाऱ्या पुण्याला आपण मोजपट्टीने मोजूच शकत नाही. शत्रूमध्ये मित्र बनून राहा. जो शत्रूमधील देखील मित्राप्रमाणे राहतो तो सुखाने जीवन जगतो. लोभी माणसा तृष्णा मुक्त राहा.
जो लोभी माणसाती तृष्णा मुक्त होऊन राहतो तो सुखाने जीवन जगतो. दुराचारी माणसात संयमी राहा. दुराचारी माणसात राहून देखील संयमी माणूस सुखपूर्वक जीवन जगतो. ज्या आम्हा लोकांजवळ काही नाही त्या आम्ही किती सुखाने जीवन जगत आहोत. स्वतःच्या किरणाने प्रकाशमान होणाऱ्या देवतेप्रमाणे आनंदच आमचे भोजन आहे. विजयी होणारा वैर निर्माण करतो. हारलेला दुःखाने तळमळत झोपतो. परंतु राग हा विकार ज्यांचा शांत झालेला आहे तो पुरुष जय व पराजय विसरून शांतपणे झोपतो. रागासारखा अग्नी नाही, द्वेषासारखा गुन्हा नाही. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान या 5 स्कंदाच्या अस्तित्वामुळे होणाऱ्या दुःखासारखे दुसरे दुःख नाही. निर्वाणापेक्षाही श्रेष्ठ सुखकारक काही नाही. भुकेपेक्षा मोठा रोग नाही. उत्पन्न होणाऱ्या सर्व वस्तू नाहीशा होतात. म्हणजे संस्कार हे मोठे दुःख आहे. हे यथार्थाने जो समजतो त्याला निर्वाण सर्वात महान सुख आहे. निरोगी असणे हा परम लाभ आहे. संतोष महान धन आहे. विश्वासासारखा दुसरा बांधव नाही. निर्वाणासारखे सुखदायक काही नाही. एकांत चिंतनाचा रस, शांतीचा रस पिऊन जो पुरुष निर्भय होतो तो धम्माचा प्रेमरस पिऊन निष्पाप बनतो. उच्च कुलीन सुसंस्कृत माणसाचा सहवास खूप चांगला. त्याच्याबरोबर सहवास करणे ही खूप सुखदायक. मूर्खाचे केवळ दर्शन न घेण्यानेच मनुष्य सुखी होतो. मूर्खाच्या सहवासात सदैव राहणारा दीर्घकाळपर्यंत दुःख भोगतो. मूर्खाचा सहवास शत्रूप्रमाणे दुःखकारक असतो. भाऊबंदाच्या सहवासासारखे धीरोदत्त पुरुषाचा सहवास सुखद असतो. म्हणून धीरोदत्त, ज्ञाता, बहुश्रुत, शीलवान, व्रत संपन्न, बुद्धिमान, संस्कृत माणसाचा सहवास असे राहा जसे सर्व नक्षत्र चंद्रासोबत असतात. साधू साधू साधू.